असं बघत होतो आम्ही, आमच्या डोळ्यांना विश्वास बसत नव्हता ना. आमच्या सीटवर बसून आम्ही एवढा असं फोटोची तयारी करत होतो. फोनच काढला माझा. तुझं नाव काय? ध्रुव. हिचं तुझं? माझं ध्रुवी मस्त. तुझं? कियारा. तुझं? खुशी. खुशी. नाईस टू मीट यू. बाय बाय. बाय बाय. साखर आंबे आपल्याकडे साखर आंबे, सुपाचे आंबे घेऊन आलो. मी घेऊन आणते. ती गपचा करेल हा. आता तू दाखवलंस ना. हे आंबे ना लोक मागतात अक्षरशः सगळे म्हणजे चोपायचे आंबे ना हे? हा चोकायचे साखरेचा आंबा. या गौरीचे बाबा दिसायला मला कशाला दाखवताय? मी दाखवायची गोष्ट नाही आहे. स्टॉम स्टॉम सॉरी मी बरं आहे. काय का तुम्ही कसे आहे? स्ट्रॉंग आहे. मी एकदम हा बरं आहे. स्ट्रॉंग तसं रात्री ही बेकार. स्ट्रॉंग एलपी स्ट्रॉंग. त्या दिवशी मी अर्ध्या तास आलेलो मारलो, मी बघितलं ना काय झालं, केळबी वाकन गेली सगळी. तर आता मी पप्पा आणि बंटी आणि ऑब्विसली आता सिद्धू आलाय. आम्ही इथे आणि आलो आता आहोत. पाऊस पण येतोय तो बघा. आम्ही आलो आहोत लिलाव बघायला. लिलाव म्हणजे काय बंटी? लिलाव म्हणजे मासे जे पकडून आणतात ना ट्रॉलरवर शोध, त्याचं लिलाव लावतात. IPL मध्ये कसं असतं 1, 2, 3 बोली लावतात. हा मग बोली लावतात. मग ह्याच्यातलं बरंचसं माल बाहेर जाता, बरंचसं माल लोकलला असता. मग ते लोकल मच्छीमार विकत घेतात आणि नंतर मग आमका असे विकतात बाकीच्यांका. तर आपण पण असं घेऊ शकतो वय. आता दाखवतो तुमका डायरेक्ट लिलाव म्हणजे काय असतं. चलो. आणि ह्यो आमचो मित्र हेमंत शिरगावकर यांची स्वतःची बोट असा. Hello. तर ह्यो तुमका माहिती देऊ शकता कसा काय काय चालतात सगळं. सांग रे सगळं. लिलाव कसा होतो काय लिलावाचं थोडीशी माहिती. लिलाव कसं म्हणजे गौरीच्या बिंदास मीडिया ब्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. लिलाव म्हणजे काही आता डायरेक्ट बोटी 2 दिवसांनी फिशिंग करून डायरेक्ट आता माल उतरला जातो आहे. एकदम फ्रेश मच्छी समुद्रात येते तुम्हाला. त्यांचे बर्फ वगैरे सगळं व्यवस्थित असतो. 2 दिवस फिशिंग बाहेर सगळं बर्फ वगैरे त्यांच्याकडे सगळं रेडीमध्ये असतो. डिझेल बर्फ वगैरे सगळे घेऊनच 2 दिवस फिशिंग करून रिटर्न येऊन आता मच्छी सगळी मार्केटमध्ये चालू होती. मग सगळे हा होलसेल मार्केट. त्याच्यानंतर मग बाहेर जातो एक्सपोर्ट वगैरे होतं. आणि बऱ्याचशा गाड्या लागल्या तर सगळ्या हे डायरेक्ट स्टॉक करून घेऊन जाणार. आता चालू झालं आहे. कधी येईल तर ह्याच्याकडनं मासे घ्यावं. माझा मित्र हा कॉलेज. तर साधारण आम्ही मुंबईवरून सकाळी 10 वाजता मालवणला पोहोचलो. तेवढ्यात बंटी मला म्हणाला की माशांचा लिलाव तू पाहिलायस का कधी? मी बाबांना हट्ट केला की आता मला माशांचा लिलाव पाहायचाच आहे. नक्की काय असतं हे जाणून घ्यायचंय. मालवणचा माशांचा लिलाव बघायला आम्ही निघालो, म्हणजेच फिश ऑक्शन. हा लिलाव दिवसातून 2 वेळा होतो. रात्री मासेमारीसाठी गेलेल्या बोटी सकाळी जेव्हा बंदरात आल्यावर सकाळी 7 वाजता मालवण मच्छी मार्केट जवळ आणि दिवसभर मासेमारी करून आलेल्या बोटी संध्याकाळी बंदरात आल्यावर दांडियावर येते. संध्याकाळी 5 वाजता हा लिलाव सुरू होतो. सुरमई, पापलेट, हलवा, कोळंबी, बळा, सौंदाळे, बांगडे, तारली, कर्ली सारखे अनेक मासे येथे फ्रेश मिळतात. बोंबील आणि मांदेली सारखे मासे आहेत ना, येथील समुद्रात मिळत नसल्याने या लिलावात ते दिसत नाही. पावसाळ्यात समुद्रातील मासेमारी बंद असल्याने येथे खाडीतील तांबोशी, बांदोशी, काळुंद्री, सुळे, कानई सारखे खाडीतले मासे बघायला मिळतील. ताजे मासे खाण्यासाठी नक्की या मालवणच्या लिलावाला भेट द्या.
शार्क कसं आहे बघ शार्क आहे मराठीत बुशी मोरी म्हणतात. मोरी बुशी. थँक्यू. तीन 3,500 लॉटा 3,500 3,500 3,500 50 600 50 700 50 800 50 900 50 4,000 रुपये 50 100 50 200 50 300 50 400. लिलावाला आलात ना ते चुकीच्या वेळेला शेवटच्या एंडिंगला आला. हे किरकोळ बोटी राहिले. हां किरकोळ बोटीला आम्ही माल किरकोळ राहिले. सुरमई आता नाही म्हटलं तर 1200-1300 रुपये, पापलेट 1600 रुपये 1500 रुपये. आणि ह्या अनुषंगाने सगळे तुम्ही लेट आल्यामुळे हे सगळं मार्केट छोटे दिसतं. सकाळी पहाटे लवकर यायला पहाटे तुम्हाला 6:30 वाजता तरी यावं लागतं. मोठा मार्केट. मोठा मार्केट पण तिथे मार्केटची पट्टे मार्केट संध्याकाळचं इथे मार्केट असतं. आणि ज्या अनुषंगाने पापलेट मिळायला पाहिजे होतं पण ते मिळत नाही आहे. आणि आज पापलेट होतं 1500-1600 रुपये. आणि आपल्याला तुम्ही हॉटेल इंडस्ट्रीजवाले तर मग तुम्हाला हे कसं काय परवडतं म्हणजे नाही. आता काय झालं कस्टमरांची मागणी आहे त्यामुळे आता थोडा दर वाढवला आहे. आता सुरमई जेवण नाही म्हटलं तर मी 500 रुपये केला आहे. पापलेट जेवण 500 केलं आहे. कोलंबी जेवण 550 केलं आहे. काय पर्याय नाही. आणि नॉनव्हेज खाणारे खवय्ये इकडे मालवणात येतात. अजूनही वेटिंग आहे माझ्याकडे. अजूनही वेटिंग लागलेली आहे. तर मग हे जे वाढलेले भाव आहे तुम्ही कसं काय कस्टमरला सॅटिस्फाय नाही मी प्रत्येक कस्टमरला सांगून करतो तुम्ही आलात आता तुम्हाला जसं सांगितलं तसं तुम्ही लास्ट स्टेजला आलात त्यामुळे तुम्हाला महाग मिळेल. त्याला आमचं नाही तर इतर वेळी आलात की नाही तर तुम्हाला मी खुश करूनच पाठवणार. 300-350 रुपये जेवणात. सुरमई जेवण 300 रुपये, पापलेट 400 रुपये असं मला जेवणात आहे. आणि सुरमई सुद्धा मोठी एक 10-12 किलोचे पीस म्हणजे मोठे पीस. पापलेटला संजय लक्ष्मण गावडे हॉटेल अतिथी बांबूचे मालक. हॉटेल अतिथी बांबूचे मालक. त्यामुळे तुम्हाला भेटून सुद्धा मला सुद्धा बरं वाटतं. आणि आपले कांबळे बंटी कांबळे काय नाव काय ते वेगळं ना. गौरेश. माझा एकदा मित्र गौरेश कांबळे. ते ब्लॉगमध्ये प्रश्न पडतात ना लोकांना मग ते कमेंटमध्ये विचारत बसतात तुम्ही तिथे गेले तुम्ही प्रश्न नाही विचारले तिकडच्या माणसाला. मॅडम कसं आहे प्रश्न विचारायलाच पाहिजे. आणि विचारल्यानंतर आपल्याला कळतं की इथे काय आहे कसं होतं काय. आणि हे कमेंट्स आपण दिलंच पाहिजे. पण हे जर आता गणपतीच्या पहिल्या आठवड्यात माझं तर हे आहे की गणपतीच्या पहिल्या आठवड्यात पापलेट 100% मिळणार. पण आज मला वाटतं मार्केटमध्ये कोळंबी आणि प्रॉन्स जास्त आहे. होय आज ना हा एक 2 महिन्याचा पण तो असल्यामुळे हा बोटवाले सुरक्षित आहे असं माझं मत आहे. नाहीतर बाकीच्या माशात काय तेवढं हे नाही आहे. त्यामुळे कोलंबीमुळे आज बोटी दिसत आहेत. आणि दर पर्यटकांना खायला कोलंबी 160-170 रुपये हे चांगलं पाहिजे. धन्यवाद दादा. धन्यवाद कमी होऊ. धन्यवाद ताई. चालेल. मग जाऊया मासे होत. अशा पद्धतीने आपण एक छोटासा
सर्वे केलेला आहे मालवणातील घाऊक बाजाराचा लिलावाचा. तर आपल्या सरांनी सांगितलं की तुम्ही फार लेट आलेले आहेत, पुढच्या वेळेला आपण सकाळी 6:30 वाजता येऊ. नाही लेट म्हणजे ऍक्च्युली आता बोटी काढायला घेतले, म्हणजे आता हा एंड सीझन पावसाळा एंड चालू झाला होईल आणि त्याच्यामुळे मग तेव्हा बोटी हा म्हणजे तुमच्या- तुम्ही जर एप्रिलच्या स्टार्टिंगला वगैरे आलात, एप्रिल मिडल हां मे स्टार्टिंग किंवा एप्रिलमध्ये, तर मग ऑलमोस्ट जास्त मार्केट दिसतं ह्याच्यापेक्षा. आणि आता पावसाळा चालू झाला बोटी बंद व्हायच्या. हा बोटी बंद होतात आणि 26 तारीख लास्ट आहे, सगळं बंद होणार आहे. आणि कसं आहे सकाळचा जो हे असतो लिलाव तो खूप मोठा असतो, सकाळी 6:30 वाजता भरतो. तो जरा पुढे भरतो, तिकडे भरतो त्या साईडला. तरी सुद्धा आपल्याला थोडंफार बघायला मिळालं. हा तरी खूप मिळालं तुम्हाला बघायला. ठीक आहे चालेल, बाय बाय.